विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण भौमितिक रचना या घटकामध्ये 2-3 मुद्दे पाहिलेले आहेत। त्यामध्ये आपण लंब दुभाजक आणि लंब म्हणजे काय आणि ते कोणकोणत्या सहाय्याने कशा पद्धतीने काढायचे ते बघितलेलं आहे। आता आपण पाहिलं की लंब म्हणजे काय, तर एक सरळ रेषा दिली असेल, त्या रेषेला जर काटकोनात छेदणारी दुसरी रेषा आपण काढली तर ती जी रेषा असते ती दिलेल्या रेषेला लंब असते। म्हणजेच काय, तर लंब रेषाने एक काटकोन तयार होतो हे आपल्या लक्षात आलं। मग आपण पाहिलं त्यामध्ये की गुण्याच्या सहाय्याने, कंपास पेटीच्या सहाय्याने आणि कोन मापकाच्या सहाय्याने आपण लंब काढून घेतलेला आहे। मग लंब काढताना आपण एक सरळ रेषा काढली होती, त्यामध्ये आपण पहिला पॉइंट पाहिला की दिलेल्या रेषेवर एक नवीन बिंदू काढायचा आहे। कुठली तर दिलेली रेषा असेल त्याच रेषेवर आपल्याला बिंदू काढायचा आहे आणि त्या बिंदूमधून आपल्याला लंब काढायचा होता। मग आपण कंपास पेटीमधील तिन्ही साहित्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या 3 आकृत्या तिथे काढून घेतल्या होत्या। त्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळालो। त्यामध्ये काय होतं, तर रेषेबाहेरील बिंदूतून आपल्याला लंब काढायचा होता। म्हणजे एक सरळ रेषा आपल्याकडे असेल, रेषा AB असेल, या रेषेवरती कुठलाही बिंदू नसताना म्हणजेच बाहेर कुठेही आपल्याला एक बिंदू काढायचा आहे आणि त्या बिंदूमधून बरोबर आपल्याला काय करायचंय, दिलेल्या रेषेवरती लंब काढायचा होता। मग तिथे सुद्धा आपण कोन मापक, त्यानंतर गुण्याचा आणि कंपासाचा वापर करून त्या दिलेल्या बिंदूमधून आपण रेषेवरती लंब काढला आहे। मग त्यानंतर आपण वळालो की लंब दुभाजक। मग लंब दुभाजक म्हणजे काय, तर एखादी आपल्याला दिलेली रेषा असेल, त्या रेषेला आपण जर नवीन रेषा काढली आणि ती रेषा जर बरोबर मध्यभागातून किंवा कुठूनही जात असेल, परंतु जो नवीन आपल्याकडे छेदणारा पॉइंट मिळतो त्या पॉइंट मधून जर आपण पाहिलं तर तिथे आपल्याला 90 अंशाचा कोन मिळालेला होता। तिथे आपण लंब दुभाजक काढले, त्यानंतर आपण कंपासाचा वापर करून कोन दुभागले आणि कंस काढून बरोबर लंब दुभाजक काढला। जेव्हा आपण लंब दुभाजक काढलेला होता तर त्या लंब दुभाजकामध्ये आपण पहिल्या आकृतीमध्ये पाहिलं होते की आपल्याकडे 3 रेषा होत्या, पण आपल्याला कुठली रेषा लंब आहे ते पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती रेषा आपल्याला लंब असताना बरोबर चारही बाजूला, खालच्या आणि वरच्या जर आपण वेगवेगळ्या बाजू पाहिल्या तर ती बरोबर मध्यभागी किंवा साईडला जरी असली तरी चालेल, परंतु त्यांचा जो कोन असेल तो काटकोन करणाराच असला पाहिजेत। म्हणजेच कुठलीही एखादी रेषा जर दिलेल्या रेषेवरती काटकोन तयार करत असेल तर त्या रेषेला आपण लंब दुभाजक असे म्हणतो। अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून लंब आणि लंब दुभाजक इथे काढलेला आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना हा घटक आपला इथे संपलेला आहे। धन्यवाद।